एकीकडे गेले 2 महिने कोल्हापूर जिल्ह्यानं पाणी टंचाईचं संकट अनुभवलंय, तर दुसरीकडे कागल शहरात प्रादेशिक जीवन प्राधिकरणाच्या गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनला लागलेल्या गळतीकडे गेल्या 6 महिन्यांपासून दुर्लक्ष आहे। या गळतीमधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून त्याकडे कुणाचंही लक्ष नाही। अभियंता म्हणून काम करणारे आपल्या पदाला आणि शिक्षणालाही जणू काळिमा फासत आहेत। कागल शहरात प्रादेशिक जीवन प्राधिकरणाच्या गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागली असून गेल्या 6 महिन्याहून अधिक काळ गळती कायम आहे। वेळेत दुरुस्ती झाली नसल्यानं दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। पंचगंगा नदीकाठच्या अनेक गावांना अजूनही दूधगंगा नदीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। यंदा पावसाचं प्रमाण कमी असेल अशी भीती आहे। मे-जून महिन्यात दूधगंगा नदीतील पाण्याची पातळी प्रचंड घटली होती, तर धरणातील पाणी साठाही कमी झाला होता। अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना मुख्य पाईपलाईनच्या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये। ही पाईपलाईन जुनी आणि जीर्ण झाल्यानं वारंवार गळती लागते असं शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। सध्या 343 कोटी 68 लाख रुपयांच्या खर्चातून नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। या वाढीव योजनेअंतर्गत करवीर तालुक्यातील गांधीनगरसह 13 गावांना पुरेसं पाणी देण्याचं नियोजन आहे, पण जोवर नव्या पाईपलाईनचं काम होत नाही तोपर्यंत जुन्या पाईपलाईनच्या गळतीकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही। दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्यानं जीवन प्राधिकरणानं ताबडतोब गळती काढण्याची गरज आहे।